तुम्ही सुद्धा अजून फक्त पाण्यामध्ये मेहंदीची पावडर भिजत घालून ती तशीच केसांना लावत आहात का? तर ती खूप चुकीची पद्धत आहे किंवा तशा पद्धतीने मेहंदी लावली तर तुमचे केस ड्राय वगैरे होऊ शकतो. मेहंदी लावण्याची एक नवीन पद्धत किंवा माझी फेवरेट म्हणता येईल मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहेत. या पद्धतीने जर तुम्ही मेहंदी केसांना लावली तर तुमचे केस फक्त चमकणार नाहीत किंवा म्हणजे केसांना फक्त तुमचा कलरच नाही येणार, तर तुमच्या केसांना हेअर ग्रोथ होईल. तुमच्या केसांना थोडासा सिल्की आणि शायनी असतात, म्हणजे ड्रायनेस जाणवतो ना मेहंदी लावल्यानंतर, तो जाणवणार. तर बघा, सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचं आहे, मेथ्या भिजत घालायच्या आहेत ज्या दिवशी तुम्ही रात्री मेहंदी भिजायला घालणार आहात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे मेहंदी भिजवण्यासाठी पाणी किंवा टोनर म्हणू शकता तुम्ही, ते बनवायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे 2 चमचे जवस, 2 चमचे चहा पावडर, 2 चमचे कलोंजा आणि मूठभर कढीपत्ता. सगळं तुम्हाला जेवढं पाणी लागणार आहे ना, 1 ग्लास 2 ग्लास, याच्यामध्ये तुम्हाला उकळून घ्यायचं आहे 10 ते 15 मिनिट आणि गाळून घ्यायचं आहे. माझ्याकडे थोडीशी मेहंदीची पानं होती म्हणजे सुकलेली, जेव्हा मी गावी गेली होती ना घेऊन आले होते. त्याच्यानंतर माझ्याकडे थोडीशी नॅचरल हर्बल हिना पावडर जी की मार्केटमध्ये भेटते ती सुद्धा होती. त्या दोन्ही गोष्टी मिक्स करून मी मेहंदी भिजायला घालत आहे. मेहंदी भिजायला घालायला मी तरी म्हणजे नेहमीच लोखंडाचं भांडं वापरते. तुम्ही सुद्धा वापरू शकता. खूप चांगले फायदे होतात याचे. काय होतं याने, तुम्ही जर लोखंडाच्या भांड्यात मेहंदी भिजायला घातली तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्या केसांना आयर्न भेटतं त्याच्यातून. त्याचबरोबर एकदम लाल कलर नाही येता केसांना, थोडासा काळा बरगंडी असा थोडासा कलर तुमच्या केसांना यायला मदत होते. तर बघा, दुसऱ्या दिवशी छान असं आपल्या मेथ्या भिजलेल्या आहेत. मेथ्यांवरती थोडंसं पिवळं पाणी आलेलं असेल, फेकून द्यायचं नाहीये, ते सुद्धा वापरायचं आहे. त्याचे सुद्धा खूप फायदे आहेत. ते तुम्ही फक्त ॲज अ टोनर म्हणून केसांना जरी लावलं ना, तर त्याने सुद्धा तुमच्या केसांची हेअर ग्रोथ प्रमोट व्हायला मदत होते. त्या मेथ्यात तुम्हाला छान मिक्सरच्या भांड्यामध्ये अजून थोडंसं वाटलं तर पाणी घालून वाटून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला ॲज इट इज तुमच्या मेहंदीमध्ये मिक्स करायचं आहे आणि छान अशी पेस्ट बनवायची आहे. थिकनेस तुम्हाला पाहिजे अशी करायची आहे. जास्त पातळ मेहंदी करायची नाही. काय होतं, केसातून पाणी वगैरे बाहेर येऊ शकतं, त्याच्यामुळे थोडीशी घट्टच ठेवायची आणि ती मेहंदी तुम्हाला तुमच्या केसांना व्यवस्थित रूट्स पासून पूर्ण आपल्या केसांच्या शेंड्यापर्यंत अप्लाय करायची आहे. तुम्हाला लावता येत नसेल तर तुम्ही कोणाच्या मदतीने सुद्धा लावू शकता. आता अशा पद्धतीने मेहंदी लावली तर काय होतं, तुमच्या केसांना ड्रायनेस येत नाही, कारण याच्यात आपण जवस, मेथ्या, त्याचबरोबर कलोंजी वगैरे वापरलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या तुमच्या केसांमध्ये हेअर ग्रोथ आहे ना ती प्रमोट करायला मदत करते. तुमच्या केसांमध्ये जर हेअर फॉल होत असेल ना, तो सुद्धा कमी व्हायला मदत करते. तुमच्या केसांना असं छान असं टेक्स्चर येतं, एक थोडंसं स्मूथनेस येतं आणि कलर तर ऑफकोर्स होतच होतो. कढीपत्ता वापरलेला आहे त्याच्यामुळे केसांना नॅचरली ब्लॅक करण्याचं काम सुद्धा याच्यातून आपल्याला होतं. म्हणजे हा मेहंदी प्लस हेअर पॅक आपला होऊन जातो. अशी मेहंदी महिन्यातून एकदा लावली ना, खूप चांगले रिझल्ट भेटतात. आता मेहंदी तुम्हाला 2 ते 2.5 तास केसांवरती ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर फक्त पाण्याने धुवायची आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी तुम्हाला छान मस्त असं ऑइलिंग करायचं आहे, मसाज करायचा आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डेला तुम्हाला शॅम्पूने, सुद्धा खूप माइल्ड शॅम्पूने हेअर वॉश करायचं आहे. मेहंदी लावल्यानंतर 2 वेळा केस धुईपर्यंत कंडिशनर वापरायचं नाही. ही प्रो टिप आहे. याने काय होतं, तुमचा कलर आहे ना खूप लवकर वॉश होतं जर तुम्ही कंडिशनर लावलं. जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता आणि अशाच अजून व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करू शकता.